का म्हणता इंगाची पोटी सकाळी झोपून उठलो तर अजून थोडा जास्त सुजून होता. मग काय दात घसले कररा मम्मीने कुटके बनवून ठेवले तर कुटके खाल्ले पहिलं. कसं मग भावाला सकाळी सकाळी गाणे ऐकायची सवय आहे ना. आता मी सायकल होतो देव्या आलं तर बाहेर. मग देवा म्हणे रेटलाईन स्कूल पाशी नेऊन सोड म्हणे. रेटलाईन स्कूल पाशी नेऊन सोडलं त्याला पजाभाजी येऊन पण तयारी केली ना. आम्हाला जातच सावंग गेली. मग त्याच्या सोबत्याची डॉमिनरच आणली. नृत्य पाणी लिहून घेतले ना पान परा पेट्रोल टाकलं आणि त्या घोड्याला 500 पेट्रोल लागते. वर्धेला जे आले का सेलप मारला भगोली 80 स्पीड नसं करत वनाला दिलं का पाणी येऊन होतं का पजाबाईनं वर्धे रोडनं अशी पिंगावली का मग चष्मा उडूनच पडत होता. वायगावात कधी पोहोचलो आम्हाला माहितच ना पडलं. मग वायगावात थांबलो मी चाय प्यायसाठी. मी दोघांना माझी चायची चुस्कीन लागलो सावंगीच्या रस्त्यानं. कोरगाव मेघेतून चढलो वर्धेचा पुलावरून मारला लेफ्ट न पोहोचलो सावंगी मेघेमध्ये. सावंगी मेघेमध्ये रोडावर गर्दीच बाई होती. बंदे लोक आमच्या गाडीकडेच पाय. मग हॉस्पिटलच्या समोर थांबलो थोड्या वेळ. प्रज्वलबाईच्या बहिणीची वाट पाहत राहिलो. जेव्हा त्याच्या आत्याच्या पोरीला घेऊन गेला आरटीओ ऑफिस मध्ये. मी त्याच्या भावासोबत आलो वरतं. ची भाई वेळ वाट पाहिली मग खुल्लीच नाही. मग दुसऱ्या लिफ्ट मध्ये घुसलो. त्याची एक रूम होती हॉस्पिटलमध्ये. त्या रूम मध्ये जाऊन मस्त पसरलो. देवाईच्या मामाची आयसीयू मध्ये भरती आहे म्हणे.